हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर मी आहे प्रतिभा आणि स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. सो आज सकाळी सकाळी लवकर उठले, म्हटलं चला आज आपण मस्तपैकी घराचं क्लिनिंग करून घेऊया सगळं. त्यामुळे कपडे चेंज केले. त्या कपड्यांमध्ये काय मला दिवसभर पटपट काम करता नसतं आलं तसं, पण तो माझा शर्ट जरा थोडासा शॉर्ट होता. आणि प्रिशा बघा आमचा देवबाप्पा करते इथं, बघा कसं देवबाप्पा करते. नंतर स्वयंपाक वगैरे करून घेतला, जेवण पण करून घेतलं. मस्त म्हटलं गाणी लावून आता कामाला लागूया. तर नंतर म्हटलं जाऊ द्या यार, आधी अगोदर प्रिशाला आंघोळ घालून घेते, नंतर ती झोपल्यावर काम करते. मग तिला आंघोळ घालून घेतली, मस्तपैकी तिचे कपडे वगैरे घातले, तिचं आवरून दिलं. तर ती मध्येच मला बोलत होती, मम्मा मला माझ्या हाताने बॉडी लोशन लावायचं. तिचं रोजच झालं आहे आता हे, कारण की ती रोजच मला म्हणते मम्मा मला माझ्या हातानेच बॉडी लोशन लावू दे. तर मी पण लावते आणि ती पण लावते, म्हणजे दोघींचं पण ते काम चालतं. नंतर मग त्याच्यासोबत थोडीशी मस्ती केली. आणि नंतर मला वाटलं ठीक आहे ती झोपल, पण ती काय झोपली नाही. मग नंतर म्हटलं जाऊ द्या ठीक आहे, चला बाबा आता आपणच घेऊया क्लिनिंग करायला, ती तर काय झोपणारच नाही. मग मी मस्तपैकी फॅन वगैरे सगळे क्लीन करून घेतले, कारण की त्याच्यावरती खूप जास्त धूळ बसलेली. मग सोफा वगैरे क्लीन केला, त्याच्यावरती ठेवलेलं ते कवर ते पण खराब झालेलं. मग तेवढं सगळं छान आवरलं आणि नंतर झाडू मारला. तर बघू शकता तुम्ही किती सगळा कचरा निघला आहे, बापरे. कारण की तो कचरा नाही आहे, ते फॅनची एकदम नाही कशी धूळ वगैरे लागलेली असते ती निघली आहे. तर सगळं घर वगैरे झाडून घेतलं, कचरा वगैरे भरून टाकला. तोपर्यंत काय प्रिशा झोपलेलीच नव्हती. मग मी म्हटलं आता काय बाबा कधी झोपायची ही. तर मी तशीच कामं करत राहिले, तिला जरा थोडंसं खेळायला वगैरे दिलं. नंतर म्हटलं आता चला फरशी पुसून घेऊया. मग फरशी पुसून घेतली मी, पटापट सगळे कामं आवरून घेतले, कारण ती अजून पण झोपलेली नव्हती. आणि मला पण वाटत होतं आज काय प्रिशा मला रात्रभर जागवते, कारण की ती दिवसभर जर झोपली नाही ना तर रात्रभर जागते, झोपतच नाही अजिबात. म्हणजे मग आपल्याला असं वाटतं की अरे आज दिवसभर नाही झोपली तर रात्रभर झोपेल, पण तिचं खूप उलटं आहे याचं सगळं. ती काय असं करत नाही. मग गॅलरी वगैरे सगळंच क्लिनिंग करून घेतलं, घर पुसून घेतलं, बाथरूम टॉयलेट सगळं क्लीन करून घेतलं. तर बघू शकता तुम्ही आमची प्रिशा चांगलं मध्ये 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 लुडबुड करते, सारखी येत होती माझ्याकडे, अजिबात काही काम करून देत नव्हती. तरी पण मी व्हिडिओ खूप फास्ट केलेला आहे, कारण की अख्खा माझा पूर्ण दिवसच गेला आहे याच्यामध्ये. नंतर तिने बघा बाबांचं हेल्मेट म्हटली मला घालायचं, तिला हेल्मेट घातलेलं, तिची मज्जा बघा कशी चालली आहे, खूप मज्जा करते ती. नंतर पाणी पिऊन घेतलं. सो सगळ्यांचं असंच असतं, दिवसभर फटाफट कामं करायला लागतात. आणि माझं तर आज भरपूर जास्त भांडी होती घासण्यासाठी, कारण की मी सकाळी घासलेलीच नव्हती, नाश्त्याची जेवणाची दोन्ही पण तशीच होती. सगळं आवरलं आणि म्हटलं चला आता आंघोळ वगैरे करून आपलं पण आवरावं. मग मी पण माझं घेतलं आवरायला. माझं आवरत होते तर प्रिशा मध्ये मध्ये नुसती लुडबुड करायची, तिचं आपलं ते रोजचं चाललेलं असतं. ती म्हणत होती मम्मा मला टिक्की लाव, मम्मा मला लिप बाम लाव. तर लावलं, मग तिला पण टिकली लावली आणि लिप बाम पण लावलं. त्यानंतर माझे केस विंचरून घेतले. नंतर तर मला क्लच सापडत नव्हता. तुमचं पण होतं का असं माझ्यासारखं? तर सगळ्या घरभर बसले मी क्लच शोधत, पण क्लच काय मला भेटला नाही. शेवटी नंतर मग मला माझ्या पॅन्टलाच दिसला तो. तुमचं पण होतं का असं? आणि प्रिशा बघा ते समोर काहीतरी काम चाललेलं बघा, त्या काकांना बघत होती. तिचं असंच असतं काहीतरी, एकदम ती गॅलरीत बाहेर गेली ना तर डायरेक्ट वरती पण चढते. आणि सगळं आवरून झाल्यानंतर बघा असं एकदम मस्त चकाचक वाटत होतं सगळं. सगळं काम आवरल्यानंतर फ्रेश वाटतं ना. तर प्रिशाचं बघा काहीतरी हे घे ते घे, काय ना काय करतच असं सारखं. आता मला आंघोळ करायची आहे, आंघोळ करून नंतर आमच्या ह्या मॅडमला झोपी लावायचं आहे मला. त्यानंतर मग कपडे धुवायचे आहेत. सो भेटूया नंतर, चला बाय बाय कर बाबू. इथं आहे माझ्याजवळ आहे, चल. काय खायचं? ऍपल खायचं? ओके ये इथं माझ्याजवळ, मी ऍपल देते, कट करून घेऊ. इथं बस, इकडे बघ. हां ऍपल खायचे ना माझ्या बाबूला? ओके मी देते तुला ऍपल आणून ना, चालतंय ना? अजून काय खायचं? फिश? काय पण कसं बोलते? फिश कसं असतं ते? काय बरं ठीक आहे, हां ठीक आहे. ऍपल खायचं ना फक्त? कट करून देऊ तुला ऍपल खायला? ओके कट करून देते सगळ्यांना, त्यांना सगळ्या बेबींना म्हण, सगळ्यांना म्हणा या ऍपल खायला, या 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 म्हण, ऍपल खायला या म्हण बरं.
या येतात लगेच ते येणार आहे ते. मग तुझा ऍपल देशील ना थोडासा खायला त्यांना? नाही. ठीक आहे जाऊ दे असू दे. चला ऍपल देते ना तुला खायला. बेबी तुझ्या मी ऍपल घेऊन आले बाबूला माझ्या. मग काय आमच्या छोट्या मॅडमची ऑर्डर आली म्हटल्यावर ऐकलं नाही असं होईल का कधी? नाही ऐकलं तर मग काय होईल बाबा आमचं. त्यामुळे दिलं मग तिला मस्तपैकी ॲपल कट करून. मग तिने खाल्लं छान. आणि नंतर मी कपडे वगैरे धुवून घेतले, सुकायला टाकले पटापट. कारण की प्रिशा अजून पण झोपली नव्हती. बापरे मला तर खूपच कंटाळा आलेला. आणि आज संध्याकाळी माझं काय होते काय माहिती. कारण की ही मला बेकार जागवणार आहे. कारण ही पोरगी आमची दिवसभर जर जागी राहिली तर रात्रभर जागवतेच. ती झोपलीच नाही. मी तिला प्रयत्न केला झोपी लावण्याचा पण अजिबात झोपली नाही. तर बेकार कंटाळा आला आहे मला. मी पण झोपते. चला बाय, भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.